सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या दिनांक 16/6/2024 परिपत्रकानुसार आपणाला शाळेमध्ये शिक्षण सप्ताह दिनांक 22 ते 28 जुलै 2024 दरम्यान साजरा करायचा आहे। त्यासाठी प्रत्येक दिवसाची एक वेगळी थीम दिलेली आहे, त्यानुसार टाइम टेबल दिलेला आहे, विविध उपक्रमांची नावे देखील दिलेली आहेत। तर आजचा आपला दिवस आहे दिवस क्रमांक 3 आणि आजचा आपला उपक्रम असणार आहे क्रीडा दिन। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रीडा दिन कशा प्रकारे साजरा करायचा आहे, ते क्रीडा दिन साजरे करण्याचे उद्दिष्ट काय आहे, त्याचे परिणाम काय होणार आहेत, याबाबत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या YouTube चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा, शिक्षण सप्ताह दिवस 3 बुधवार दिनांक 24 जुलै 2024 क्रीडा दिन। आता आज आपण क्रीडा दिन म्हणून कोणकोणते उपक्रम घेणार आहोत, तसेच क्रीडा दिन कशा प्रकारे साजरा करणार आहोत त्याविषयी पाहूया। पहा, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 मध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रम व क्रीडा आधारित अध्ययन याचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे। आपल्या सर्वांना माहित आहे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जेव्हा जाहीर झालेला आहे त्यामध्ये खेळाला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान अभ्यासक्रमामध्ये दिल्याचं दिसून येतं। त्याचबरोबर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्वदेशी खेळांना अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेलं आहे। या खेळांच्या माध्यमातून देशाची संस्कृती, लोककला यांचा परिचय उत्तम रीतीने होऊ शकतो, असे या धोरणात अधोरेखित करण्यात आलेले आहे। आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये खेळाला महत्त्व दिलं आहे, पण कोणत्या खेळांना जास्त महत्त्व दिलं आहे? स्वदेशी जे भारतीय खेळ आहेत, आपले पारंपरिक खेळ आहेत, त्यांना खूप महत्त्व दिलेलं आहे, कारण त्यामधून देशाची संस्कृती, लोककला याचा परिचय उत्तमरित्या होऊ शकतो, असं या धोरणामध्ये अधोरेखित केल्याचं आपल्याला दिसून येतं। आणि या अनुषंगाने केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने 21 ऑगस्ट 2023 रोजी मार्गदर्शक सूचना विकसित केलेल्या आहेत। आता 21 ऑगस्ट 2023 रोजीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अभ्यासक्रमामध्ये किंवा एकंदरीत शाळेमध्ये क्रीडाला किंवा खेळाला किती महत्त्व दिलं पाहिजे याविषयी काही आपला मार्गदर्शक सूचना आपल्याला जाहीर केल्याचं दिसून येतं। आता आपण क्रीडा दिन साजरे करण्याचे उद्दिष्ट पाहूया। उद्दिष्टे: विद्यार्थ्यांच्या पायाभूत अवस्थेपासूनच खेळ आणि फिटनेसचे महत्त्व पटवून देणे हे सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, की लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना खेळाचं आणि फिटनेस आरोग्याचं महत्त्व देणं आपण पटवून द्यायचं आहे। यामध्ये एक, खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढविणे। विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला माहिती आहे, आजकाल विद्यार्थी मैदानावर खूप कमी प्रमाणात दिसतात, सतत मोबाईलच्या स्क्रीनसमोर किंवा टीव्हीच्या स्क्रीनसमोर असतात। तर विद्यार्थ्यांना खेळ आणि तंदुरुस्तीचं महत्त्व पटवून देणं आणि त्यांच्यात जागरूकता निर्माण करणं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट या क्रीडा दिनाचं दिसून येते आपल्याला। त्याचबरोबर समकालीन खेळाच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणे। आजकाल जे विविध प्रकारचे मैदानी आणि बैठे खेळ खेळले जातात, त्याचबरोबर पारंपरिक पिढ्या जात आपल्याकडे स्वदेशी खेळ देखील खेळले जातात, त्या खेळांना देखील प्रोत्साहन देणे यामागचा उद्देश आहे। त्यानंतर तरुणांच्या मनात सांघिक भावना व शिस्तीची भावना जागृत करणे। आजकाल आपल्याला माहिती आहे, तरुणामध्ये अतिशय वेगवेगळ्या प्रकारचं वर्तन आपल्याला दिसून येतं, तर त्यांच्यामध्ये सांघिक भावना आणि शिस्त जागृत होण्यासाठी खेळ जाणीवपूर्वक त्यांच्यामध्ये विकसित करणे, खेळाची भावना आवश्यक आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढविणे। खेळातूनच आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढत असते, त्यासाठी देखील खेळाला अनन्यसाधारण महत्त्व असतं। पुढे 5, खेळ हा विद्यार्थ्याच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविणे। आपण खेळाला विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये एवढं रुजवायचं आहे की त्याचा अविभाज्य भाग झाला पाहिजे। कमीत कमी मैदानावर विद्यार्थ्यांनी 1-2 तास तरी खेळलं पाहिजे डेलीचं। याबाबत आपल्याला या क्रीडा दिनातून त्यांच्यामध्ये आपल्याला या संस्काराची रुजवणूक करायची आहे। पुढे 6, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेषतः भारताचे स्वदेशी खेळ। त्याचबरोबर शाळेमध्ये जर क्रीडा दिन साजरा केला तर त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे, आणि त्यामध्ये जास्तीत जास्त आपण कशावर भर द्यायचा आहे? स्वदेशी खेळांचा, म्हणजे भारतीय जे खेळ आहेत त्यांचा आपण भर देणार आहोत त्यावर। पुढे 7, विद्यार्थ्यांमध्ये अभिमान, खेळाडूवृत्ती, नैतिक वर्तनाची सकारात्मक वृत्ती विकसित करणे। खेळातून विद्यार्थ्यांना स्वतःविषयी, आपल्या संघाविषयी अभिमान वाटतो, त्यांच्या खेळाडूवृत्ती, जय पराजय ते स्वीकारतात। त्याचबरोबर नैतिक वर्तन, काय चांगलं काय योग्य याबाबत देखील त्यांच्या वर्तनामध्ये सकारात्मक वृत्ती खेळातून विकसित होत असते। 8, विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक व सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त करणे। मैदानावर खेळल्यानंतर विद्यार्थी ज्याप्रमाणे शारीरिक तंदुरुस्त राहतात, त्याप्रमाणे भावनिक, मानसिक आणि सामाजिक देखील ते विकसित होत असतात किंवा तंदुरुस्त होत असतात। या बाबी आपल्याला जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांमध्ये खेळातून रुजवायचे आहेत।
पुढे 9 विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एका सामाजिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढविणे। आता खेळ कशासाठी असतो? विविध धर्माचे, जातीचे, वेगवेगळ्या ठिकाणचे खेळाडू एकत्र येऊन खेळतात, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जातीभेद असेल किंवा कुठलाही द्वेष राहत नाही, तर एक सांघिक भावना निर्माण होत असते। त्यासाठी देखील खेळ आवश्यक असतात। खेळातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्ये रुजविणे हे देखील खेळाचं उद्दिष्ट आहे। तर हे आपल्याला क्रीडा दिन साजरा करण्याचे एकंदरीत हे 10 उद्दिष्ट आपल्याला गाठायचे आहेत। त्यासाठी आपल्याला शाळेमध्ये क्रीडा दिन साजरा करायचा आहे। आता पुढे पहा, शिक्षण सप्ताहाच्या 3ऱ्या दिवशी शपथ घेतली जाणार आहे। त्यामध्ये 3ऱ्या दिवशी शपथ घेतली जाणार आहे, त्यामध्ये स्वदेशी खेळांना प्राधान्य द्यावे असे म्हटले आहे। या अनुषंगाने पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करायचा आहे आपल्याला। तर आज आपण शिक्षण सप्ताहाच्या 3ऱ्या दिवशी क्रीडा शपथ घेणार आहोत। ती क्रीडा शपथ कशा प्रकारची आहे याबाबतचा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक आपण टाकलेली आहे, ते आपण पाहायचे आहे। आता काय आपण मार्गदर्शक सूचना पाहणार आहोत की आजचा आपल्याला जे क्रीडा दिन साजरा करायचा आहे तो कशा प्रकारे साजरा करायचा, दिवसभर कोणते उपक्रम घ्यायचे आहेत पहा। एक, शालेय स्तरावर पहिल्या सत्रात 1 ते 2 तासामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्वदेशी खेळाचे आयोजन करायचे आहे। आता शालेय स्तरावर जो आपला पहिला तास असणार 1 ते 2 तासामध्ये आपल्याला विविध स्वदेशी खेळाचे आयोजन करायचे आहे। पारंपरिक खेळ असतील किंवा तुम्ही लहानपणी जे कोणते खेळ खेळत होता ते खेळ आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जाणीवपूर्वक आता रुजवायचे आहेत किंवा घ्यायचे आहेत। त्याचबरोबर इयत्ता 1ली ते 5वी साठी सापशिडी, पत्ते, शर्यत, गोट्या, सागर गोटे, भोवरा, टिपरी, लगोरी, लंगडी, फुगडी, आंधळी कोशिंबीर, चमचा लिंबू, सोयदोरा, दोरीवरच्या उड्या अशा प्रकारचे खेळ घ्यावेत। आता इयत्ता 1ली ते 5वी साठी कोणकोणत्या खेळांची नावं देखील या ठिकाणी दिलेली आहेत ते खेळ आपण सर्व आपल्या शाळेमध्ये आज आपण आयोजन करायचं आहे। त्यामध्ये 12वी साठी कोणते खेळ आहेत? बुद्धिबळ, सारीपाट, खो खो, कबड्डी, विटीदांडू, भालाफेक, मल्लखांब, धावणे शर्यत, लंगडी, लगोरी, 3 पायाची शर्यत, लांब उडी व उंच उडी, लेझिम हे खेळ घ्यायचे आहेत आपल्याला 6 ते 12 वयोगटातील मुलांसाठी। अशा प्रकारे आपल्याला 1 ते 5 साठी कोणते खेळ घ्यायचे आहेत आणि 6 ते 12 साठी कोणते खेळ घ्यायचे आहेत ते समजलेलं आहे। तसेच यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या 75 स्वदेशी खेळांची यादी सोबत जोडण्यात आली आहे। स्वदेशी खेळ परिस्थितीनुसार सहजगत्या खेळता येणाऱ्या खेळाची निवड करायची आहे। जवळपास केंद्र शासनाने आपल्या 75 खेळाची यादी आली, त्या यादीतले आपण खेळ घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा किंवा त्या खेळांचं आपण आपल्या शाळेमध्ये आयोजन करायचं आहे, जी की खेळ मुलांना सहजरित्या खेळता येणार आहेत। पुढे शक्य झाल्यास स्थानिक खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्यास त्यात विजयी होणाऱ्या संघाचा खेळाडूंचा यथोचित सन्मान देखील आपण करायचा आहे। आपण स्थानिक जे काही खेळ असतात ते घ्यायचे आहे, त्यामध्ये जे संघ विजयी होतील किंवा खेळाडू विजयी होतील त्यांना आपण प्रोत्साहनमधून काही त्यांचा सन्मान करायचा, काही छोटंसं बक्षीस देखील त्यांना आपण द्यायचं आहे। स्वदेशी खेळाच्या आयोजनादरम्यान स्थानिक खेळाडू, शाळा व्यवस्थापन समितीत सदस्य सहभागी होतील याची दक्षता घ्यावी। जर आपल्या स्थानिक परिसरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये एखादा खेळाडू चांगला खेळणारा असेल विशिष्ट खेळामध्ये, तर त्याला देखील आपण बोलून त्याचा देखील आपण सर्वांसमोर त्याचा परिचय करून द्यायचा आहे किंवा त्याच्यामुळे इतरांना खेळण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे। तर अशा खेळाडूंना किंवा शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्यांना देखील आपण या ठिकाणी बोलवायचं आहे। तसेच पालक आणि नागरी समाज संस्था यांची देखील मदत आपण यावेळी घेऊ शकतो। सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात यावा। जे विशेष मुलं असतात त्यांचा देखील आपल्याला आजच्या क्रीडा दिनामध्ये विविध प्रकारच्या खेळामध्ये त्यांना जे खेळ शक्य आहे त्यानुसार आपण त्यांचा सहभाग घ्यायचा आहे, त्यांना वेगळं ठेवायचं नाही। तर अशा प्रकारे आपल्याला क्रीडा दिनामध्ये कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहेत, कशा प्रकारे ते साजरे करायचं आहे ते या ठिकाणी माहिती आपल्याला समजलेलं आहे। तसेच या सर्व जे आपण क्रीडा दिन साजरा करत आहोत शिक्षण सप्ताहामध्ये, तर त्याचे परिणाम काय होणार आहेत याविषयी आता थोडक्यात माहिती। अपेक्षित परिणाम पाहू। विद्यार्थी आणि समाज यांच्यात खेळाच्या महत्त्वाविषयी अधिक चांगला समज निर्माण होईल। तर आपण जर शाळेमध्ये असं वारंवार क्रीडा दिन किंवा शाळेमध्ये विशिष्ट तासामध्येच फक्त खेळ न घेता विशिष्ट दिवसाचे आयोजन करून जर खेळाला महत्त्व दिलं, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं, तर विद्यार्थ्यांमध्ये खेळाच्या महत्त्वाविषयी अधिक चांगला समज निर्माण होणार आहे। विद्यार्थ्याच्या मनामध्ये खेळाची भावना विकसित होणार आहे की त्यांना खेळलं पाहिजे, एक संघ खेळलं पाहिजे, त्यांचं स्पर्धा काय असते, त्याचं तंदुरुस्ती असेल, त्यांचं आरोग्य असेल, एकमेकाविषयी आदर असेल, या सर्व भावना त्यांच्या मनामध्ये काय होणार आहेत, निर्माण होणार आहेत। वर्गाबाहेरील शिक्षणाचा अनुभव देखील येईल। फक्त शिक्षण वर्गात नसतं तर वर्गाच्या बाहेर देखील असतं, ते सहज परिसरामधून देखील विद्यार्थ्यावर आपण संस्कार करू शकतो। म्हणजे वर्गाबाहेरील शिक्षणाचा देखील अनुभव आपण या क्रीडा दिनातून किंवा या खेळातून विद्यार्थ्यांसमोर ठेवू शकतो आणि विद्यार्थ्यामध्ये शिस्त, तंदुरुस्ती, निष्कार्य आणि एकता ही मूल्ये रुजवली जातील। तर खेळामधून विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला माहित आहे की शिस्त, त्याचबरोबर तंदुरुस्ती, आरोग्य किती महत्त्वाचं आहे,
त्यानंतर निपक्षपणा, की कोणी कोणाचा भेदभाव करायचा नाही, त्याचबरोबर सहकार्य, कारण खेळ हा सांघिक असतो, एकमेकाच्या सहकार्याच आपण जिंकू शकतो, आणि एकता, ज्या संघाची एकी चांगली आहे तोच संघ विजयी होतो. म्हणजे ही जी सर्व काही मूल्य आपल्याला विद्यार्थ्याची रुजवायची असतात, विद्यार्थ्यामध्ये रुजवायची असतात, ती आपण त्यांच्या नकळत खेळातून देखील रुजवू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला क्रीडा दिन साजरे करण्याचे हे अपेक्षित परिणाम आहेत किंवा अपेक्षा आहेत. मला आशा आहे तुम्हाला शिक्षण सप्ताह दिवस 3रा क्रीडा दिन कशा प्रकारे साजरा करायचा आहे, त्याचे उद्दिष्ट काय आहेत, त्यामध्ये कोणकोणत्या उपक्रमाचं आयोजन करायचं आहे, तसेच त्याचे अपेक्षित परिणाम कोणते आहेत याबाबत संपूर्ण माहिती मिळाली असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया पुढील नवीन एका व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.